आज आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस। भाषा ही एक शक्तिशाली साधन आहे जी संस्कृती, इतिहास आणि ओळख जपते। भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। हा दिवस मातृभाषेचे महत्त्व आणि ती लुप्त होण्यापासून वाचण्याची गरज अधोरेखित करतो। आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस युनेस्कोने 1999 मध्ये स्थापित केला आणि तो 2000 पासून जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे। या दिवसाचा महत्त्वाचा संदर्भ 21 फेब्रुवारी 1952च्या घटनेशी जोडला जातो। तेव्हा पूर्व पाकिस्तान, आता बांगलादेश येथील विद्यार्थ्यांनी बंगाली भाषेला पाकिस्तानची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्याची मागणी केली। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला आणि काही विद्यार्थी शहीद झाले। या बलिदानामुळे 1956 मध्ये बंगालीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली। त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी बांगलादेशने 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव केला आणि युनेस्कोने तो स्वीकारला। मातृभाषा वैयक्तिक आणि सामूहिक ओळख घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते। ती लोकांना आपले विचार, भावनिक आणि सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे व्यक्त करण्यास मदत करते। कोणतीही भाषा लुप्त झाल्या त्यासोबत अनोख्या परंपरा, साहित्य आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले ज्ञान हरवते। युनेस्कोच्या अहवालानुसार दर 2 आठवड्यांनी एक भाषा लुप्त होते, त्यामुळे जागतिक सांस्कृतिक विविधतेला धोका निर्माण होतो। हा दिवस भाषिक विविधतेच्या संवर्धन, प्रचार आणि सन्मानाच्या गरजेत भर देतो। जगभरातील देश आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करतात, जसे की सांस्कृतिक कार्यक्रम ज्यामध्ये संगीत, कविता आणि साहित्यांच्या माध्यमातून मातृभाषेचा गौरव केला जातो। परिषदा आणि चर्चा भाषा संवर्धनाने बहुभाषिक शिक्षणावर भर देतात। मुलांसाठी आणि प्रौढांसाठी कार्यशाळा जिथे त्यांना त्यांच्या मातृभाषेचा सराव करता येतो। सोशल मीडियाचा मोहिमा ज्याद्वारे भाषिक विविधतेबद्दल जागरूकता वाढवली जाते। भाषा संवर्धनात शिक्षणाची भूमिका शिक्षण मातृभाषेच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावते। सरकार आणि संस्था बहुभाषिक शिक्षण प्रोत्साहित करायला हवेत आणि मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षणात प्रोत्साहन करायला हवे। शाळांनी त्यांच्या अभ्यासक्रमात स्थानिक भाषा समाविष्ट कराव्यात, जेणेकरून पुढील पिढ्या आपल्या वारशाशी जोडल्या जातील। तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून लुप्तप्राय भाषा दस्तऐवजीकरण आणि जतन करण्यासाठी केला जाऊ शकतो। निष्कर्ष: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो। आभारी आहे।